राजगुरुनगरमध्ये घडलेल्या घटनेला आता तिसरा दिवस उजाडला आहे। खरं तर दोन अल्पवयीन मुलींवरती चिमुरड्यांवरती जो अत्याचार झाला होता त्यानंतर राजगुरुनगर शहर पेटलेलं आहे। आपण आहोत या बाजूला जर पाहिलं तर पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनच्याच पुढच्या बाजूला हे सगळे बंधू आहेत, नागरिक आहेत, ते सगळे या ठिकाणी थांबून आहेत। नेमक्या काय मागण्या आहेत आपण सगळं जाणून घेणार आहे। खरं तर राज्य भटक्या विमुक्त संघटनेच्या अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत नेमक्या तुमच्या आता या क्षणाला काय मागण्या आहेत, कारण तिसरा दिवस आहे, अजूनसुद्धा या दोन चिमुरड्यांना जो काय अत्याचार झाला आहे त्याला न्याय मिळालेला दिसत नाही। तुमच्या नेमक्या काय मागण्या आहेत? आमची मागणी अशी आहे की ही जी मुलगी आहे, काल तिचा वाढदिवस होता, 2 लेकरं होते मकवाने परिवाराचे। त्या दोन्ही लेकरांना आरोपींनी रेप करून, आमचा आरोप आहे त्यांनी रेप केलेला आहे। रेपचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट असतो ना, तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून जाहीर केलेला नाही आहे रेपवाला। त्याच्यासोबतच त्यांनी रेप करून एका ड्रममध्ये आमच्या दोन्ही मुलींना टाकलं आणि त्याच्यातसुद्धा त्या मरून गेल्या। त्या मुली वाचल्या असत्या पण त्या मरून गेल्या, त्याला कारणीभूत तो आरोपी आहे। बरं, तुम्ही आरोपीला अरेस्ट केली, पोलिसांचं अभिनंदन। मग आरोपी बाहेर त्याचं आधार कार्ड नाही पब्लिक करत आहे, तुम्ही पब्लिकला का नाही दाखवते? तो कुठून आला, काय आला, दाखवा ना तुम्ही। काहीच दाखवत नाही, त्याचा फोटो दाखवत नाही। आमची मागणी अशी आहे, आम्ही उपोषणाला याच्याबद्दल बसलो, गेली 3 दिवस झाले। 3 दिवसापासून कोणत्याही प्रकारचं मुख्यमंत्री कार्यालयातनं एकही डेलिगेशन इथं आलं नाही, पीडित कुटुंबाची भेट घेतली नाही आहे। आमची मागणी आहे की या परिवाराला संरक्षण भेटावं, कारण की भटक्यामुक्त समाजाला महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे 356 तालुक्यांवर वारंवार प्रॉब्लेम होत आहेत। जसं की आता या 2 बहिणीचा रेप कांड झाला, मध्यंतरी नवऱ्याला एका बाईवर रेप झाला, 2 डोळे काढून घेतले। भोसरीमध्ये एका लेडीजला मारून टाकलं। गोसावी समाज जिथं जिथं भिक्षा मागायला जातो तिथं गोसावी समाजावर अन्याय अत्याचार वाढला आहे। मग या गोसावी समाजाची, भटक्यामुक्त समाजाची दखल मुख्यमंत्री घेणार आहेत का नाही, हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये उपस्थित होतोय। म्हणून आमची मागणी आहे की ॲट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा या समाजाला भेटावा, त्यासाठी समिती नेमा, म्हणजे काय प्रॉब्लेमच येणार नाही। दुसरा, ह्यो जो आरोपी आहे 3 दिवस झाला, अजून आरोपीचा तुम्ही एन्काउंटरसुद्धा नाही करू शकले, म्हणून समाज तीव्र नाराज आहे। समाज रस्त्यावर येतोय, हाताबाहेर चाललाय। आता समाजाला मी कवर आवरणार? किती दिवसापासून तुम्हाला सांगतो मुख्यमंत्र्यांचं पत्र द्या, मुख्यमंत्र्यांचं पत्र द्या, मुख्यमंत्री अजून पत्रच देत नाही आहे, म्हणजे वारंवार अन्याय होतोय। तिसरी आमची मागणी आहे की हे पीडित कुटुंब आहे, हे दादा कचऱ्याच्या गाडीवर काम करतात आणि आमची बहीण जी आहे भिक्षा मागायला जाते, दर भिक्षा तांदूळ मागून ती जगते। आता त्यांचं उदरनिर्वाहाचं काही साधन नाही आहे, मग घरसुद्धा नाही आहे। मग मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना 25-25 लाख रुपये द्यायला पाहिजे ना? का मोठमोठ्या लोकांना तुम्ही गडगंज लोकांना पैसे देता आणि या गरीब लोकांना का नाही देत? म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय की तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्ही आमचे प्रश्न सोडू शकता, हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे। पण म्हणून आम्ही तुम्हाला 3 दिवस झालं, 3 दिवस होऊन इथं आमरण उपोषण चालू आहे, अजून कोणत्याही प्रकारचं तुमचं डेलिगेशन आलं नाही। रुपाली चाकणकर आज SP-ची भेट घेत आहेत, तुम्ही सुद्धा त्यांची भेट घेणार असाल किंवा त्या तुमची भेट घेणार असेल, काय मागणी त्यांच्याकडे असेल? कारण महिला आयोगाचं अध्यक्षपद आज पुणे जिल्ह्यामध्ये आहे। महिला आयोगाचं अध्यक्षपद पुणे जिल्ह्याकडे आदरणीय रुपालीताई चाकणकरांकडे आहे। 1 लाख भटक्यामुक्तांच्या महिलांवर अन्याय झाला, साखरीचा कांड झाला, मोहिनी जाधवला 40 पोरांनी रेप करून मारून टाकलं, तिथं पण त्यांना न्याय नाही भेटला। त्यानंतरून आमच्या या मकवाने परिवाराला न्याय नाही भेटला, आमच्या नवऱ्याच्या परिवाराला न्याय नाही भेटला। मग आदरणीय महिला आयोगाचे अध्यक्ष काय करतायत, हा लय मोठा प्रश्न निर्माण होत आहे। अजूनपर्यंत महिला आयोगाचे अध्यक्ष इथपर्यंत आल्याच नाही आहेत, त्यांनी इथं यावं, तिसरा दिवस आहे अजून हे आल्या नाही आहे, म्हणून पूर्ण समाज आता संतापलेला आहे। समाज रस्ता बंद करतो, मी कसं तर समाजाला कंट्रोल करून बसवतोय, हे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे। पोलिसांकडनं, प्रशासनाकडनं कसं सहकार्य मिळतं आहे? कारण तुमची मागणी अजून किंवा तुमचं म्हणणं अजून ऐकलेलं दिसत नाही। पोलिसांनी आरोपीला अरेस्ट केलेले आहे, आरोपीवर ते तपास करायला लागले, पण अजूनपर्यंत आम्हाला आधार कार्ड बाहेर त्याचं आलेलं नाही, त्याचा फोटो आलेला नाही आहे, आमच्यापर्यंत अजून काही डिटेल्स पोटवले नाही। आम्हाला फक्त FIRची कॉपी दिलेली आहे। आमचं निवेदन एकच होतं, आमची मागणी होती की तुम्ही ते पत्र वरिष्ठांपर्यंत पोचवा, अजूनपर्यंत ते कालच्या पत्राचं पण आम्हाला उत्तर भेटलेलं नाही आहे। खरं तर राजगुरुनगर असेल किंवा चाकण एरिया असेल, अनेक परप्रांतीय मजूर या ठिकाणी, मोठं MIDC आहे या परिसरामध्ये, पंचतारांकित, अशा एरियामध्ये अशा पद्धतीने होत असेल तर पोलिसांचं या ठिकाणी लक्ष नाही का, किंवा प्रशासन कमी पडतंय का? हो, नक्कीच प्रशासन कमी पडतंय ना। बघा ना तुम्ही, आता एक पोलीस स्टेशन आहे, कर्मचारी कमी आहेत। या एरियामध्ये आम्ही काल फिरल्यानंतर बघितलं की इथं कॅमेरेसुद्धा नाही, आपल्या मुली बहिणीच सेफ नाही आहेत। एकीकडे सरकार म्हणते मुलगी शिकवा, मुलगी वाचवा, पण मुलींवर अन्याय अत्याचार होतं, त्याची दखल कोण घेणार? त्यामुळं आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांना म्हणतो की आमचा प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये ठेवा आणि विधानसभेमध्ये ठेवून यांना ॲट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा आणा। नक्कीच या मागण्या आहेत। आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर राज्यातले सगळे हे बांधव या ठिकाणी जमले आहेत। आईवडील सुद्धा आहेत ज्यांच्यावरती, ज्या मुलींवरती अत्याचार झाले, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। ताई, या क्षणाला तुमचीसुद्धा काही मागणी आहे, कारण तुमचं जे छोट्याशा चिमुरड्या होत्या दोन्ही, त्यांच्यावरती जो अत्याचार झाला हा खूप भयानक होता। खरं तर हे बोलणंसुद्धा, तुमची नेमकी काय मागणी असणार? आमच्या समोर त्याचे फायर व्हायला पाहिजे, आमच्या समोर फायर व्हायला पाहिजे त्याला, एवढंच मागणी आहे माझी, काहीच नाही दुसरं।
वडील आहेत तिचे. मला सांगा, दोन्ही चिमुरड्यांवरती अशा पद्धतीने झालं तर कोणाच्या आयुष्यात असं घडू नये. या क्षणाला नेमकं काय तुमची भावना आहे पोलिसांकडनं किंवा समाजाकडनं? कशा पद्धतीचं तुमचं मागणी असणार? आमची मागणी आहे की आमच्यासमोर फाशी दिली पाहिजे आरोपींना, न किंवा एन्काउंटर केला पाहिजे आमच्यासमोर, बस एवढीच मागणी आहे. अजूनही काही नागरिक आपल्यासोबत आहेत, कार्यकर्ते आहेत. मला सांगा, काय नेमकी आता या क्षणाला तुमची मागणी आहे? माझी मागणी पहिल्या प्रथम पत्रकारचा मी आभार मानतो. लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाचा महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे आणि संजय साहेब देशमुख यांच्या वतीनं तुमचे सर्वांना शुभेच्छा देतो. परंतु आमच्या ह्या गोसावी समाजावर अनेक काय गोष्टी या समाजावर 18 पगड जातीवरती हे अन्याय जे होतो आहे, ह्या पद्धतीनं अन्याय होतं, हे प्रशासन काय करतं आहे आणि काय नाही. माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना ही विनंती आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब यांना माझी विनंती राहील की ह्यांना आमच्या सगळ्या समाजाला न्याय द्यावा. ही जी गोष्ट घडलेली आहे महाराष्ट्राच्या तमाम महिला मंडळांना, ही माझी विनंती आहे की 101% ह्याचा नितेश केलाच पाहिजे सरकारने, आणि हीच माझी विनंती आहे. मी श्रीगोंदा नक्कीच. तर आपण पाहिलं या ठिकाणी या सगळ्या बांधवांची ही जी काही मागणी आहे, या समाजाला न्याय मिळाला पाहिजे. खरं तर आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशीसुद्धा हे सगळे नागरिक ह्या ठिकाणी बांधव आहे राज्यभरातल्या